पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न। फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोरील धक्कादायक घटना। ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाई सुरू असतानाची घटना। भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून रवींद्र वायकरांना दिलासा। वायकरांकडून जमिनीचा गैरवापर झाला नाही, क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख, तर केवळ दाऊदला क्लीन चिट देणं बाकी, राऊतांसह विरोधकांची टीका। बारामतीतून पुढची लोकसभा निवडणूक लढवणार। अकोल्यातील बाळापूरच्या मेळाव्यात महादेव जानकरांची घोषणा। ताकदीने लढवून विजयी होण्याचा व्यक्त केला विश्वास। मनोज जरांगेंचा हिंगोलीच्या शांतता रॅलीतून भुजबळांवर निशाणा। भुजबळांचं ऐकणार असाल तर महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। लोकसभेतील विजयानंतर काँग्रेसकडून विधानसभेची तयारी। सर्व 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवले। इच्छुक उमेदवाराला बंडखोरी करणार नाही याचं प्रतिज्ञापत्रही लावं लागणार। नाशिकमध्ये 2 वर्षांचा चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून पडला। चिमुकला गंभीर जखमी। गॅलरीतून पडतानाची घटना सीसीटीव्हीत कैद। दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन 11 जुलैपर्यंत बंद। मूर्ती संवर्धनाच्या कामामुळे निर्णय। 7 ते 11 जुलै दरम्यान मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी वाल्हेमधून लोणंदकडे। नीरामध्ये माऊलींच्या पादुकांना नीरासना।